तुम्हाला माहिती आहे का, आपल्या चिंचवडमध्ये आहे एक हॉटेल जे 1967 पासून अजूनही चालू आहे. इथल्या आजोबांशी जेव्हा मी बोलत होती, त्यांनी मला सांगितलं की इथे त्यावेळी फक्त 4 हॉटेल होती आणि त्यापैकी एक म्हणजे साईनाथ हॉटेल आहे. त्या टाइमला या चिंचवड गावामध्ये काही नव्हतं. हे रोड्स नव्हते, मोठे मोठे बिल्डिंग्स काहीच नव्हतं. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या 50 वर्षाच्या सुंदर प्रवासाबद्दल. तर मग आजोबा, तुमच्या हॉटेलला सुरू होऊन किती वर्ष झाले? 60 वर्ष झालेली आहे संस्थेला. 60 वर्ष. 60 वर्ष झालेली. अच्छा, चालू कधी केलं होतं? 17 सप्टेंबर 67 चालू केलेली. कस्टमरला मेनू मध्ये काय काय खायला मिळेल? मिसळ पाव, पुरी भाजी, वडा सांबार, पोहे, साबुदाणा खिचडी, पुरी भाजी. अच्छा, साबुदाणा खिचडी रोज असते? हा, दिवस एक शनिवार रविवार. मी ऐकले तुमची भजी खूप जास्त फेमस हा, आहे. भजी भरपूर लोक फेमस आहे. लांब लांब लोक येतात भजी घ्यायला. अच्छा, जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा फक्त मिसळच होती की सगळं चालू केलं? त्यावेळी सगळं होतं. भेळ, भजी, मिसळ. भेळ 10 पैशाला, भजी 10 पैसे. पूर्वीचं केलं त्यावेळी. मिसळ 15 पैसे. सुरुवातीला तुमच्या हॉटेलला रेस्पॉन्स कसा होता? पण पुढे थोडं होतं. पुढे गावातले लोक जास्त होते. गावाले, प्रॉपर गावाले. पण हे तेव्हा असं नसेल, एकदम साधं असेल ना काही? एकदम साधं होतं. गावात रस्ते होते नीट. लाईट नव्हती घरी दुकानामध्ये. लाईटची आम्ही मेट्रो बॅग प्रत्यक्ष पेटवायचो. पेट्रोल बॅगची पट्टी. अच्छा अच्छा. तेव्हा हॉटेल चालू व्हायची. टायमिंग काय आता ह्याचा? कितीला चालू होतं आम्ही सकाळी 6लाच उघडतो आम्ही हॉटेल. आणि कितीला बंद होतं? संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत चालू असतं. लोकांना जर इथे मिसळ खायला यायची असेल तर लोकेशन काय आहे तुमच्या हॉटेलचं? जो पावरच चौक म्हणतात, जुना पावरच चौक चिंचवड गावात. अच्छा. भोईराळी याच्यामध्ये असलेलं पावरच चौक. ठीक आहे, आवडली आम्हाला तुमची मिसळ, खूप छान होती. भजी पण खूप छान होती. पुन्हा येऊ आम्ही खायला. जर तुम्ही चिंचवडमध्ये असाल तर इथे नक्की भेट द्या. इथले आजोबा प्रत्येकाला खूप प्रेमाने आणि आपुलकीने विचारपूस करतात. गेल्या 50 वर्षापासून त्यांचा हाच स्वभाव कायम आहे. म्हणूनच खरंच हे चिंचवड गावामधलं एक हिडन जेम हॉटेल आहे. जसं आम्ही गेली कमीत कमी 55-60 वर्ष झाली. जसं लहानाचं कळायला लागलं तेव्हापासून हे हॉटेल आम्ही बघतोय आणि आम्हाला जी लहानपणी जी चव मिळायची ती आजही तशीच आहे. एखाद्या महिन्यात म्हणजे महिन्यातनं असं वाटतंच की चला आज लहू शेट यांच्या घरी हॉटेलमध्ये जाऊन भजीचा स्वाद घ्यावा.